मत्तईचे शुभवर्तमान अध्याय 13 वचन 24 पासून पुढे मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निंदणही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदण कुठून आले? तो त्याला म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर मग आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निंदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांस सांगेन की पहिल्याने निंदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, स्वर्गीय वचन, देवाचे शब्द घेऊन या जगात आला आणि त्याने पापी मानवाला देवाचा मार्ग दाखवला, देवाचं मन दाखवलं, देवाच्या योजना दाखवल्या, देवाचे शब्द त्याने लोकांना शिकवले. तो स्वर्गीय राज्याविषयी शिकवत होता. या जगात कायमचं कसं राहायचं किंवा या जगामध्ये श्रीमंत कसं व्हायचं असल्या जगी गोष्टी तो शिकवत नव्हता. जे काही शिकवत होता स्वर्गीय होतं. आणि म्हणून स्वर्गाचं राज्य म्हणजे देवाचं राज्य कसं आहे हे तो समजावून सांगत होता, वेगवेगळी उदाहरणं देऊन. कारण आपण खूप काही गोष्टी समजू शकतो, पण स्वर्गाचं राज्य किंवा देवाचं राज्य कसं आहे हे आपल्याला मानवी बुद्धीला कधी समजणार नाही. देवाचं राज्य म्हणजे स्वर्गाचं राज्य कसं आहे हे समजण्यासाठी तो वेगवेगळे उदाहरणं देत होता आणि वेगवेगळ्या उदाहरणाच्या द्वारे तो समजावून देत होता, पटवून देत होता. आणि त्यातला हा एक दाखला आहे. त्याने सांगितलं, स्वर्गाचं राज्य एका शेतासारखं आहे. त्याच्यामध्ये एका माणसाने चांगलं बी पेरलं, चांगलं बी शेतामध्ये पेरलं, त्यासारखं स्वर्गाचं राज्य आहे. रात्रीच्या वेळेला लोक झोपेत असताना वैऱ्याने येऊन त्याच्यामध्ये निंदण पेरलं. याने चांगलं बी पेरलं होतं आणि वैऱ्याने रात्री लोक झोपेत असताना येऊन निंदण पेरलं. जेव्हा दाणा उगवला, पाला फुटला, तेव्हा निंदण पण दिसायला लागलं. आणि मग दासांनी येऊन मालकाला सांगितलं की आपण आपल्या शेतामध्ये चांगलं बियाणं पेरलं होतं ना, मग हे निंदण कुठून आलं? त्यावेळेला तो म्हणतोय, हे कोणा वैऱ्याचं काम आहे, कोणीतरी शत्रूने हे केलेलं आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्या गव्हामध्ये निंदण पण पेरलं आहे. मग नोकर त्याला विचारतात, आम्ही जाऊन निंदण गोळा करू का, काढू का आम्ही ते? आणि त्यावेळेला मालक त्यांना उत्तर देतो, घरधणी त्यांना सांगतो, नाही, कारण तुम्ही निंदण काढताना कदाचित गहू पण उपटाल, म्हणून आत्ता दोन्ही सारखे वाढू द्या. निंदण पण वाढू द्या, गहू पण वाढू द्या. कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निंदण गोळा करा आणि ते जळवण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि गहू मात्र माझ्या कोठारामध्ये साठवा. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी सगळ्यांना समजेल अशा शब्दामध्ये आणि अशा उदाहरणाद्वारे प्रभूने देवाचं राज्य आपल्याला समजावून दिलेलं आहे. गहू म्हणजे देवाचे नीतिमान लोक आणि निंदण म्हणजे असले दुष्ट लोक ज्यांना देव नको आहे आणि सैतानाचाच वाईट मार्ग पाहिजे आहे. या जगात
आपण बघतोय अवतीभोवती दोन्ही प्रकारची माणसं आहेत. गहू पण आहे, निंदन पण आहे. नीतिमान लोक, देवाला भिवून वागणारे, देवाच्या मार्गाने चालणारे, हे गव्हासारखे आहेत, ते जगात आहेत. आणि निंदन म्हणजे त्यांना देवच नको आहे, त्यांना आपला वाईट मार्ग सोडायचा नाही आहे, त्यांना आपली पापं सोडायची नाही आहेत आणि त्यांना सैतानाच्याच मार्गाने जायचं आहे. असलं निंदन पण जगात आहे. आणि एकाच वेळेला दोघांची पण वाढ जगात होते. गहू पण वाढतोय आणि निंदन पण वाढतंय. आणि निंदन देव एवढ्यात काढून टाकत नाही आहे, त्याची वेळ आहे. घर धनी काय म्हणतोय, दोघांना सारखं वाढू द्या. का सारखं वाढू द्या? जेव्हा पुरेपूर वाढ होईल, पुरेपूर, तेव्हा गहू स्पष्ट गहू दिसायला लागेल आणि निंदन स्पष्ट निंदन दिसायला लागेल. हालेलुया, हालेलुया. कारण जोपर्यंत ते बाल्यावस्थेमध्ये आहेत, लहान अवस्थेत आहेत, तोपर्यंत नीट ओळखता येत नाही. जे अगदी कसलेले शेतकरी आहेत त्यांना ओळखता येईल, पण सगळ्यांना ओळखता येणार नाही. आणि म्हणून दोन्ही वाढले पाहिजेत, म्हणजे गहू गहू आणि निंदन निंदन स्पष्ट दिसायला लागलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आता तुम्हाला सांगताना मला एक प्रसंग आठवला ज्याच्याने मला हसायला आलं. असं की आमच्या शहरातले जे भाऊ बहिणी आहेत त्यांना भाताचं आवण ओळखता येत नाही. तर जिथे भाताचं आवण असतं त्याला ते चारा बोलतात आणि चारा असतो त्याला ते भाताचं आवण समजतात. तेव्हा मला येशूचे शब्द समजले की का असं सांगितलं, दोन्ही सारखे वाढू द्या. जोपर्यंत भात वाढत नाही आणि त्याला कणसं लागत नाही तोपर्यंत गवत कोणतं आहे आणि भात कोणता आहे तो यांना ओळखता येत नाही. तेच तर येशूने वचनात सांगितलेलं आहे. दोन्ही सारखे वाढू द्या, गव्हाला पण वाढू द्या आणि निंदनाला पण वाढू द्या. म्हणजे काय होईल? म्हणजे स्पष्ट दिसायला लागेल गहू कोणता आणि निंदन कोणता, अगदी स्पष्ट दिसायला लागेल. त्याच्यासाठी काही पारख करायची गरजच लागणार नाही. तुम्हाला माहीत आहे या शेवटच्या काळात ही भयानक गोष्ट घडणार आहे. वाईट लोक, दुष्ट लोक अधिक वाईट बनत जाणार आहेत, अधिक दुष्ट बनत जाणार आहेत. आणि एवढे वाईट बनतील, एवढे दुष्ट बनतील की लांबूनच आपल्याला कळेल की हा लबाड माणूस आहे, हा दुष्ट माणूस आहे. पण दुसऱ्या बाजूने अजून एक चांगली गोष्ट होणार आहे. देवाचे नीतिमान लोक स्वतःला अधिकाधिक शुद्ध करत राहतील, स्वतःला अधिकाधिक पवित्र करत राहतील, स्वतःला अधिकाधिक देवाच्या वचनांमध्ये वाढवत राहतील. गहू गहू दिसायला लागेल आणि निंदन निंदन दिसायला लागेल. दुष्ट लोक दुष्टतेत वाढत जाणार आहेत, लबाड लोक आपल्या लबाडीमध्ये वाढत जाणार आहेत आणि नीतिमान लोक, देवाचे लोक आपल्या नीतिमत्वामध्ये, पवित्रतेमध्ये वाढत जाणार आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा ही वाढ पूर्ण होईल, गव्हाची वाढ आणि निंदनाची वाढ पूर्ण होईल, तेव्हा कापणीची वेळ येईल. आणि कापणारे कोण आहेत माहीत आहे? देवाचे देवदूत. देव त्याच्या देवदूतांना आज्ञा देणार आहे, निंदन गोळा करा आणि त्याला पेटवा, अग्नीमध्ये टाका, म्हणजेच नरकात टाका. आणि गहू म्हणजे माझे नीतिमान लोक, गहू कोठारात साठवा, म्हणजे माझ्या नीतिमान लोकांना माझ्या घरात स्वर्गात घेऊन या, अनंत काळ माझ्याबरोबर राहण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. कितीतरी लोक जगात शिकवतात जग असंच राहणार आहे, आपण जाऊ पण जग असंच राहील. हे जग कधी संपणार नाही आहे, हे जग संपणार नाही आहे असं शिकवणारे जगात खूप आहेत. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवणार आहात. जग संपणार नाही आहे, जग असंच राहणार आहे, ही खोटी शिकवण आहे. जगाला शेवटचा दिवस आहे
आणि जो शेवटचा दिवस बायबलमध्ये सांगितलेला आहे, तिकडे वर्ष आणि तारीख लिहिलेली नाही आहे, परंतु शेवटच्या दिवसाची चिन्ह लिहिलेली आहेत. आणि त्या चिन्हावरून कळतं की आपण त्या दिवसाच्या जवळ चाललेलो आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संध्याकाळी 4-5 वाजत आले की आपण म्हणतो थोड्या वेळाने अंधार होईल. तुम्हाला कोणी सांगितलं अंधार होणार आहे? चांगला लख्ख उजेड आहे. 5 वाजता पृथ्वीवर लख्ख उजेड असतो आणि तुम्ही कसे म्हणताय की आता अंधार होणार आहे? तुम्हाला माहीत आहे ही संध्याकाळ आहे. सकाळ टळून गेली आहे, दुपार टळून गेली आहे आणि आता 5 वाजले म्हणजे संध्याकाळ पण टळून चाललेली आहे आणि आता रात्र येणार आहे, रात्र होणार आहे. अगदी त्याप्रमाणे या जगाचं चाललेलं आहे. सकाळ संपली, दुपार संपली, आता संध्याकाळ संपत आलेली आहे आणि रात्र जवळ आलेली आहे. जगाचा शेवट जवळ आलेला आहे आणि फक्त देवाचे नीतिमान लोक, ज्यांना देवाचा पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, ज्यांना देवाचा पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, त्यांनाच कळतं की रात्र जवळ आलेली आहे. आता सगळं काही संपणार आहे. किती वर्षे, किती महिने, किती दिवस उरले आहेत कुणालाच माहिती नाही आहे. पण एवढं नक्की, सकाळ तर कधीचीच गेली आहे, दुपार पण कधीचीच गेली आहे आणि आता संध्याकाळचा शेवटचा भाग सुरू आहे. हळूहळू अंधार पडणार आहे आणि लवकरच जगाचा शेवटचा दिवस येऊन ठेपणार आहे. हे शब्द ऐकल्यानंतर अनेक लोक हसतात. असं थोडी होणार आहे. हजारो वर्षापासून ही सृष्टी अशीच आहे, हे जग असंच आहे, ते हसतच राहणार. नोहाच्या काळामध्ये जेव्हा जलप्रलय झाला आणि सबंध पृथ्वी पाण्याने नष्ट झाली, पृथ्वीवरची सबंध जीवसृष्टी पाण्याने संपून गेली, त्यावेळेला पण हा हसतच होते. देवाचा नीतिमान माणूस नोहा जहाज बनवत होता, तारू, कारण देवाने त्याला आधीच कल्पना देऊन ठेवली होती की मी पृथ्वीवर महाजलप्रलय घडवून आणणार आहे. मानवाच्या पापाला मी एवढा वैतागलो आहे, एवढा संतापलो आहे आणि मला त्यांचं एवढं वीट आलं आहे. पुन्हा 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 मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर दया करतो, पण ते वाकडेच वागतात, माझं ऐकतच नाही आहेत. आणि एवढी पापं वाढली आहेत की देवाला घाण यायला लागली, किळस यायला लागला आणि देवाने निर्णय घेतला, मी महाजलप्रलय करून ही सगळी जीवसृष्टी संपवून टाकेन. माणसाच्या पापामुळे झाडांना पण शिक्षा झाली आणि पक्षी आणि प्राण्यांना पण शिक्षा झाली माणसाच्या पापामुळे. आणि हा निर्णय देवाने आपला नीतिमान माणूस नोहा याला कळवला होता आणि नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी देवाने त्याला उपाय दिला होता की तू तारू बांध, कारण होणार आहे जलप्रलय. तारू या पाण्यावर तरंगत राहील, ज्यामुळे तुम्ही वाचाल, तुझं कुटुंब वाचेल. आणि नोहाने भल्लं मोठं तारू बांधायला घेतलं. तारवा लांबी किती, रुंदी किती, उंची किती, देवाने त्याला सगळी मापं दिली, कारण पुष्कळ दिवस त्यांना त्याच्यात राहायचं होतं. नोहा, त्याची बायको, नोहाचे 3 मुलगे आणि 3 सुना, अशा 8 जणांना त्याच्यात राहायचं होतं. पुष्कळ दिवस पुरेल एवढी अन्न सामुग्री त्याच्यामध्ये ठेवायची होती. आणि याशिवाय पृथ्वीवर जेवढे पक्षी प्राणी आहेत त्यांच्यातली नर मादी एक एक जोडी पण त्यांना तारवात घ्यायची होती देवाच्या आज्ञेनुसार. आणि म्हणून केवढं भल्लं मोठं तारू त्याला बांधायचं होतं. आणि देवाने दिलेल्या मापानुसार त्याने आणि त्याच्या मुलांनी कामाला सुरुवात केली आणि सगळे हसायला लागले. जेव्हा नोहा तारू बांधत होता तेव्हा लोकांचं काय चाललेलं होतं? कोण घर बांधतंय, कोण झाडं लावतंय, शेती, बागायती, लग्न करणं, घरं बांधणं, मजा करणं, हे त्यांचं चालू होतं. आणि नोहाची चेष्टा मस्करी सुरू होती. वेळ लागलं याला, वेळ लागलाय. तुम्ही दर शनिवारी प्रार्थनेला येता, घरी टाळ्या वाजवता, प्रार्थना करता, तुम्हाला पण लोक सांगतात ना वेळ लागलाय तुम्हाला. देवाचा नीतिमान माणूस नोहा याला पण लोक सांगत होते ह्याला वेळ लागला आहे. कुठे पाऊस पडेल आणि एवढा पाऊस पडेल का की आपण सगळे बुडून जाऊ? तेव्हा तर पृथ्वीवरची लोकसंख्या खूप कमी होती, जागाच जागा होती, प्रचंड जागा होती.
ते म्हणतात हा वेडा झालाय नोहा, असा कुठे पाऊस पडणार का की आपण बुडून मरून जाऊ म्हणून. आणि सगळे हसत होते. नोहाला पुष्कळ वेळ लागला एवढं भलं मोठं तारू बांधायला, पण त्याचं तारू बांधून होईपर्यंत देव धीर धरून होता, थांबून वाट बघत होता. आणि खरं तर नोहाने आणि त्याच्या मुलाने आपल्या ताकदीने नाही तर देवाने त्यांना स्वर्गातून जी ताकद पुरवली, त्या ताकदीद्वारे त्यांनी काही कालावधीमध्ये हे एवढं मोठं तारू बांधून पूर्ण केलं. देवाने सांगितल्याप्रमाणे पक्षी प्राणी यांची नर मादी एक एक जोडी आतमध्ये घेतली, स्वतःचं कुटुंब आतमध्ये गेलं, सगळं अन्नधान्याचा साठा आतमध्ये नेला. आणि मग तारवाचं दार जेव्हा बंद झालं तेव्हा आकाशामध्ये ढग जमायला लागले. तरी लोक बेशुद्धच होते, हसतच होते. पाऊस पडला तरी केवढा पडणार. पण बायबल म्हणतं 40 दिवस 40 रात्र न थांबता अखंड मुसळधार पाऊस पडला. 40 दिवस आणि 40 रात्र न थांबता मुसळधार पाऊस पडला. पृथ्वीवर एवढं पाणी भरलं, एवढं पाणी की मोठाले डोंगर पण पाण्याखाली बुडून गेले. कोणी जिवंत राहिलं नाही. फक्त कोण राहिलं असेल सांगा? पाण्यातले जलचर, मासे, ते जगले, कारण सगळीकडे पाणीच पाणी होतं. बाकी सगळी जीवसृष्टी संपली. हा पहिला महाजलप्रलय करून देवाने पहिल्यांदा पृथ्वीचा अशा रीतीने विनाश केला होता आणि पृथ्वी पाण्याद्वारे शुद्ध केली होती, कारण देवाला माणसाच्या पापाचा तिटकार आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. परंतु आता पावसाने असं घडणार नाही आहे. आपण कधीतरी ऐकतो पावसाळ्यात कुठे पूर आला, कुठे नदीला पूर आला, एक गाव वाहून गेला, 2 गाव वाहून गेले, घरं वाहून गेली. ते फक्त तेवढ्याच भागात होते. पण जो नोहाच्या काळात सबंध पृथ्वीवर एका वेळेला जो जलप्रलय झाला होता तो आता परत होणार नाही आहे, कारण देवाने स्वतः तसं सांगितलं होतं. हा जलप्रलय होऊन गेल्यानंतर देवाने नोहाला वचन दिलं की पुन्हा मी असा जलप्रलय पृथ्वीवर घडवणार नाही. आणि त्याचं चिन्ह म्हणून देवाने आकाशामध्ये मेघधनुष्य पाठवला. म्हणून जेव्हा जेव्हा पावसाळ्यात आकाशात मेघधनुष्य दिसतो तेव्हा तेव्हा आठवण ठेवा की हा मेघधनुष्य म्हणजे देवाने दिलेल्या वचनाची आठवण आहे की पृथ्वीचा विनाश होईल, असा जलप्रलय मी पुन्हा या पृथ्वीवर घडवणार नाही. हे चिन्ह बायबलच्या उत्पत्तीच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. देवाने स्वतः दिलं. आकाशात येणारा मेघधनुष्य देवाने मानवाबरोबर केलेला करार की पुन्हा असा जलप्रलय होणार नाही. हालेलुया, हालेलुया. आता दुसऱ्यांदा काय घडणार आहे? पहिल्या वेळेला जलप्रलयाच्या द्वारे पृथ्वीचा विनाश झाला. दुसऱ्यांदा महासंकट येणार आहेत, भयानक संकट येणार आहेत. आणि आता दुसऱ्यांदा पाण्याने नाही, अग्नीने शुद्धीकरण होणार आहे. भयानक दिवस येणार आहेत, भयानक वेळ येणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता ही पृथ्वी राहणारच नाही आहे, कारण देव या पृथ्वीलाच संपवणार आहे. बायबल म्हणतं नवे आकाश आणि नवीन पृथ्वी. देव आकाश पण नवं करणार आहे, पृथ्वी पण नवीन करणार आहे. आणि या नव्या आकाशाखाली आणि नव्या पृथ्वीवर कोण राहतील माहीत आहे? फक्त आणि फक्त येशूच्या रक्तात धुतले गेलेले नीतिमान लोक. बाकी कोणीच नसेल त्याच्यात. ज्यांनी स्वतःला पापातून शुद्ध करून घेतलं, येशूच्या रक्ताने स्वतःला धुवून घेतलं, तेच राहतील. बाकी कोणी राहणार नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज या जगात सगळं वाटते आलबेल चाललेलं आहे, व्यवस्थित आहे. 2025 संपलं, 26 सुरू झालं. आज 2026 पहिल्या महिन्याचा शेवटचा दिवस. मस्त दिवस चाललेले आहेत. वर्षामागून वर्ष भरत आहेत, महिने मागून महिने भरत आहेत. दिवस चालले, सगळं बरं चाललं आहे आणि असं वाटतं सगळं असंच राहणार आहे. परंतु येशू म्हणाला, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये विहार करणाऱ्या माशांवरती अचानक जाळं पडतं, अचानक ते पाण्यामध्ये मस्त पोहत असतात, त्यांना कल्पना पण नसते की आता आमच्यावर जाळं पडेल आणि आम्ही त्याच्यात सापडू. अगदी त्याप्रमाणे पाण्यामध्ये मस्त विहार करणाऱ्या माशांवरती अचानक जाळं पडावं आणि ते जाळ्यामध्ये सापडले जावेत आणि तडफडून गुदमरून मरावेत. अगदी त्या जाळ्यासारखा विनाशाचा दिवस येणार आहे.
लोक आपल्या धुंदीत असतील, आपल्या तंद्रीत असतील, आपल्या पापामध्ये गुंतलेले असतील, कुणाला कुणाची पर्वा नाही आहे आणि आपल्या नशेत असतील, पापाच्या नशेत, तेव्हा अचानक जाळं पडणार आहे. तो शेवटचा दिवस असेल. देवदूत येणार आहेत आणि नीतिमानांना अनीतिमानांपासून वेगळं केलं जाणार आहे. आज तुम्ही कंटाळला आहात का? वैतागला आहात का? लोकांच्या दुष्टतेला, लोकांच्या त्रासाला? काही लोक एवढे दुष्ट वागतात की त्यांना दुसऱ्याची जरा पण पर्वा नसते, जराही पर्वा नसते. ते फसवतील काय, लुबाडतील काय, नुकसान काय करतील, वाईट काय करतील, त्यांना कुणाचं काहीच वाटत नाही. फक्त स्वार्थ, माझा फायदा झाला पाहिजे. चोरी करणारा विचार करत नाही, मी त्याचे पैसे चोरले, मी त्याचे दागिने चोरले, माझा फायदा होईल, पण त्याची अवस्था काय होईल? माझं भलं होईल. भलं म्हणजे त्याला वाटतं भलं, तर खरं काही होत नाही, पण त्याचं काय होईल? कोणी कोणाचा विचार करत नाही, कोणाचाच विचार करत नाही. भाऊ जेव्हा स्वतःच्या भावाला फसवतो, स्वतःच्या बहिणीला फसवतो आणि जमीन विकतो 10 लाखाला आणि त्यांना सांगतो 5 लाखाला विकली, आणि त्यांना थोडे थोडे पैसे देतो आणि जास्त पैसे स्वतः लपवतो, त्याला भावाची दया येत नाही, बहिणीबद्दल प्रेम वाटत नाही. जसा हिस्सा मला मिळाला तसाच माझ्या बहिणीला, तसाच माझ्या दुसऱ्या भावाला मिळायला पाहिजे असं नाही वाटत. तो फक्त स्वतःचंच बघतो. पण तुम्हाला माहीत आहे, असले दुष्ट लोक जर बदलले नाहीत आणि पश्चाताप करून देवाकडे वळले नाहीत, तर तो शेवटचा दिवस त्यांच्यावर भयानक रीतीने येणार आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया, आपण पण सगळे पापीच होतो, पण आपल्यावर दया झाली, आपल्या आत्म्याचे डोळे उघडले, आपल्याला सत्य समजलं, देवाचा मार्ग दिसला आणि म्हणून आपण देवाच्या मार्गाने चालायला लागलो. पण जगात असे काही लोक आहेत, पुष्कळ आहेत, ज्यांना देवाचा मार्ग दिसू नये म्हणून त्याने आपले डोळे बंद करून घेतले आहेत. आपल्या मराठीत एक म्हण आहे, झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं ढोंग केलाय त्याला उठवता येत नाही. झोपलाय त्याला उठवता येतं, पण ज्याने ढोंग केलाय ना झोपेचं, त्याला तुम्ही उठवू शकणार नाही. किती लोकांनी मुद्दामहून आपले डोळे बंद करून घेतले आहेत देवाचा मार्ग दिसू नये म्हणून. त्यांना त्या मार्गाला जायचंच नसतं, त्यांना तो मार्गच नकोय, त्यांना येशूचं नावच नकोय, त्यांना पाप, पश्चाताप, क्षमा या गोष्टीच ऐकायचे नाही आहेत, त्यांना स्वर्ग नरक या गोष्टीच ऐकायचे नाही आहेत. कारण त्यांना आपल्या पापामध्ये आनंद वाटतो, आपल्या वाईट जीवनामध्ये आनंद वाटतो. बायबलच्या प्रेषितांची कृत्य पुस्तकात म्हटलेलं आहे, फेस्त नावाचा एक अधिकारी होता आणि पौल येशूचा प्रभावी शिष्य, त्याला आरोपी म्हणून त्याच्या समोर उभं करण्यात आलं. ज्या वेळेला पौल त्याला काही सांगत होता देवाविषयी, बायबल म्हणतं सगळं ऐकून तो घाबरला. तो एक अधिकारी होता, तो काय ऐकत होता? पापक्षमा, पुनरुत्थान, मानवाचा न्याय, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याला भीती वाटायला लागली. आणि भीती वाटल्यावर तो पौलाला म्हणतो, आता जा तू, मी नंतर ऐकेन तुझ्याकडून. आणि शेवटपर्यंत त्याने देवाचा मार्ग पत्करला नाही. त्याच्या पुढ्यात कोण उभा होता? येशूचा प्रभावी शिष्य, आणि तो त्याला देवाचा मार्ग स्पष्टपणे दाखवत होता. परंतु तो ऐकत असताना घाबरत गेला आणि त्याने त्याला सांगितलं, तू परत जा, मी तुला नंतर बोलवेन. असे लोक असतात ज्याने मुद्दाम आपले डोळे बंद करून घेतले आहेत. त्यांना देवाचा मार्ग बघायचंच नाही आहे, त्यांना त्या मार्गाने जायचंच नाही आहे. त्यांनी स्वतःहून देवाचं सामर्थ्य दिसू नये, देवाचं प्रेम दिसू नये म्हणून स्वतःहून आपल्या डोळ्याला पट्टी लावलेली आहे. कारण त्यांना आपल्या पापामध्ये आनंद आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज या जगात गहू आणि निंदण दोन्ही एका वेळेला वाढत आहे. असं म्हणू नका, हा माणूस एवढा वाईट वागतो, देव त्याला शिक्षा का करत नाही? ही बाई मला एवढा त्रास देते, देव हिला शिक्षा का करत नाही? हा माणूस एवढा वाईट जीवन जगतो, देव याला शिक्षा का करत नाही? हे तुम्ही बोलू नका. देवाकडे सगळं वेळापत्रक आहे. शेवटचा दिवस येणार आहे आणि त्या दिवशी गहू आणि निंदण एकमेकांपासून वेगळे केले जाणार आहेत. तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? लक्षात घ्या, आपल्याला जो नीतिमत्वाचा मार्ग मिळाला आहे, तो मार्ग आपल्याला पक्का धरून ठेवायचा आहे.
म्हणजे तो मार्ग आपण सोडावा म्हणून सैतान पुष्कळ प्रयत्न करणार, आपला छळ करणार, वेगवेगळ्या प्रकारे आपला अपमान करणार, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये दुःख देणार. अशासाठी का नीतिमत्वाचा मार्ग आपण सोडावा. पण लक्षात असू द्या, आपला समावेश निंदनात होता कामा नये. आपण गहू आहोत तर आपल्याला गहूच राहायचं आहे, कारण गहू देवाच्या कोठारात पडणार आहे आणि निंदन न विझणाऱ्या अग्नीत पडणार आहे. जो कोणी निंदन आहे तो संपला, कारण त्याचा सर्व काळचा विनाश त्या अग्नीमध्ये होणार आहे. पण जो गहू झालेला आहे तो धन्य आहे, कारण तो देवाच्या कोठारात म्हणजेच देवाच्या घरात अनंत जीवनात पोहोचणार आणि सदा सर्व काळ देवाच्या घरात राहणार. हालेलुया, हालेलुया. या जगातलं आपलं दुःख थोड्या दिवसांचं आहे. या जगातले आपले क्लेश आणि कष्ट थोड्या दिवसांचे आहेत. नीतिमान लोकांना दुःख भोगायला लागतं. देवाच्या लोकांना या जगामध्ये छळ आणि अपमान सहन करायला लागतो. लक्षात ठेवा, आपला प्रभू क्रूसावर मरण पावला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, पुनरुत्थित झाला, 40व्या दिवशी स्वर्गात गेला. तो युगाने युगाचा राजा आहे. पण तो या दुःखातून गेला आपल्याला वाचवण्यासाठी. तो या दुःखातून गेला. जेवढे त्याच्या मागे चालतात त्या सगळ्यांना याच मार्गाने जायचं आहे. दुःखातून पार होऊन मग आपण अनंत जीवनात पोहोचणार आहोत. दुःख आपल्याला टाळता येणार नाही. दुःख आपल्याला टाळता येणार नाही. येशू दुःखातून पार गेला आणि गौरवात त्याने प्रवेश केला. आपण त्याच्या मागे चालतोय ना, तर आपल्याला पण दुःखातूनच जायचं आहे आणि दुःखातून पार होऊन मग आपला गौरवात प्रवेश होणार आहे. पण घाबरायचं नाही आहे, कारण बायबल जसं आपल्याला शिकवतं, गुरुवारी संध्याकाळी जेव्हा येशूला धरलं जाणार होतं आणि तो पुष्कळ व्याकुळ होऊन त्या बागेमध्ये प्रार्थना करत होता, तेव्हा त्याने बघितलं. काय बघितलं? स्वर्गातून एक देवदूत आला आणि तो त्याला शक्ती देत होता. अगदी प्रत्येक नीतिमानाच्या बाबतीत तसंच घडतं. आपल्याला ज्या दुःखातून जायचं आहे ना, त्या दुःखात ते दुःख सहन करण्यासाठी आणि त्या दुःखातून पार जाण्यासाठी देव त्याचा देवदूत आपल्याजवळ पाठवतो आणि तो आपल्याला शक्ती पुरवतो, तो आपल्याला सामर्थ्य पुरवतो. आपण दुःखापासून पळू नये म्हणून, माघार घेऊ नये म्हणून, तर आपण ते सहन करायला समर्थ व्हावे म्हणून देव स्वर्गातून आपल्याला शक्ती पुरवतो. हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावामुळे आणि तुम्ही येशू ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासामुळे तुम्हाला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी घाबरू नका. कितीही छळ आणि दुःख सहन करावं लागलं, किती अपमान सोसावा लागला तरी घाबरू नका, कारण गौरवाचा मार्ग दुःखातून जातो. येशू गौरवात गेला पण दुःखातून पार होऊन गेला. ज्यांना त्या अनंत काळच्या गौरवात पोचायचं आहे त्यांनी लक्षात ठेवावं, हा मार्ग दुःखातून जातो. पण जेव्हा आपण या दुःखातून जात असतो त्यावेळेला आपण एकटे नसतो. स्वर्गाची ताकद आपल्या बरोबर असते. सर्व समर्थ देव आपल्या बरोबर असतो आणि तो आपल्याला सांगतो, माझ्या मुली घाबरू नकोस, माझ्या मुला घाबरू नको, मी तुझ्याकडे बघतोय, माझं लक्ष आहे तुझ्यावर. हे संकट तुला संपवणार नाही, हे संकट तुला नष्ट करू शकत नाही, हे संकट तुला गिळून टाकू शकत नाही, कारण माझं लक्ष आहे तुझ्याकडे. तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहे. मी तुला सैतानाच्या हातात असं सोडून देणार नाही. घाबरू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात असू द्या नेहमीच की जगाचा शेवट जवळ आलेला आहे. आज आपण 2026 आहोत. ही जगाची संध्याकाळ आहे, रात्र जवळ आलेली आहे. कोणतं वर्ष, कोणता महिना आणि कोणता दिवस देवाने शेवटचा दिवस म्हणून निवडला आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. आपलं काम एवढंच आहे, आपल्याला जो मार्ग मिळाला आहे ना, तो आपण नेटाने चालत राहायचं आहे. हिमतीने निश्चय करून काही हो, पण या मार्गाने चालत राहायचं आहे, कारण हाच मार्ग मला अनंत काळच्या गौरवात माझ्या खऱ्या पित्याकडे घेऊन जाणार आहे. हाच रस्ता मला माझ्या खऱ्या पित्याकडे घेऊन जाणार आहे. म्हणून दृढ निश्चय करून, पक्का मजबूत निश्चय करून या मार्गाने चालत राहायचं आहे. निंदनामध्ये प्रवेश करायचं नाहीये. देवाने आमच्यावर दया केलेली आहे.
आम्ही पापी होतो, आम्ही सैतानाचे गुलाम होतो, आम्ही वाईट जीवन जगत होतो, पण स्वर्गातून देवाने आमच्यावर दया केली आणि अंधारातून काढून आम्हाला त्याच्या राज्यात आणलेलं आहे. आम्हाला देवाची दया प्राप्त झालेली आहे. ही दया आम्हाला वाया घालवायची नाही आहे, फुकट जाऊ द्यायची नाही आहे. आम्हाला या मार्गाने चालत राहायचं आहे, कारण आम्हाला पाप करून नरकात जायचं नाही आहे, तर नीतिमत्वाचं जीवन जगून आमच्या खऱ्या पित्याकडे स्वर्गामध्ये पोहोचायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या काळात गहू दिसायला लागेल. चांगले लोक, खरे लोक, देवाचे लोक स्पष्ट दिसतील. सैतानाचे लोक, दुष्ट लोक, वाईट लोक स्पष्ट दिसतील, एकदम स्पष्ट. तुम्ही कधी एखाद्या अशा भांडखोर माणसाला किंवा भांडखोर बाईला बघितलं असेल, जे सतत भांडण करतात, सतत, म्हणजे त्यांचं कोणाशीच जमत नाही. त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या चेहऱ्यातून बघता बरोबर समजतं की भांडखोर लोक आहेत. अगदी त्याप्रमाणे शेवटच्या काळात निंदन स्पष्ट दिसेल. सैतानाचे लोक स्पष्ट दिसतील, देवाचे लोक स्पष्ट दिसतील. आणि देवदूत जेव्हा त्या शेवटच्या दिवशी येतील तेव्हा ते वेगवेगळं करतील, कारण आता सगळे एकत्र राहत आहेत. वाईट चालीने चालणारा, त्याच्या बाजूला चांगल्या चालीने चालणारा, सगळे एकत्र राहत आहेत. आणि एकत्र राहत असताना कधी कधी आपल्याला गुदमरल्यासारखं सुद्धा होते. वाईट गोष्टी ऐकतो, भयानक पापी गोष्टी ऐकतो, तेव्हा गुदमरल्यासारखं होतं. नोहा पण तेव्हा गुदमरला होता. जगात पाप एवढं वाढलं होतं की त्याचा पण जीव गुदमरला होता. आज या शेवटच्या काळात नीतिमान लोकांचे जीव गुदमरत आहेत. किती पाप, किती वाईट, किती स्वार्थ, किती लबाडी. चोहीकडे लबाडी, चोहीकडे स्वार्थ, चोहीकडे पापाची घाण. पण घाबरू नका, आपल्याला आशा आहे. आपल्यासाठी तो शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी देवदूत येणार आहेत. आणि त्या दिवशी नीतिमान अनितिमान, गहू आणि निंदन एकमेकांपासून वेगळं केलं जाईल. त्या शेवटच्या दिवशी फक्त या पृथ्वीवर जेवढे जिवंत असतील तेवढेच नाही, तर जेवढे आधी मरून गेलेले आहेत ते पण उठवले जातील आणि त्यातले पण नीतिमान अनितिमान वेगळे केले जातील. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ लोकांनी मरेपर्यंत येशूवरचा आपला विश्वास सोडला नाही आहे. ते विश्वासात राहून मरण पावले आहेत. खरं तर ते मेले नाही आहेत, ते प्रभूमध्ये झोपलेले आहेत. शेवटच्या दिवशी देव त्यांना उठवणार आहे आणि नीतिमान अनितिमान वेगळे होणार आहेत. नीतिमान देवाच्या घरात जाणार आहेत, अनितिमान अग्नीमध्ये जाणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या घरातले, तुमच्या कुटुंबातले, तुमच्या गावातले, तुमच्या नातेवाईकांतले असे जे लोक आहेत ज्यांचं अद्याप तारण झालं नाही आहे, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण वेळ थोडाच राहिलेला आहे. प्रार्थना करा दुसऱ्यांसाठी. तुमच्या घरात असे लोक आहेत का ज्यांना अजूनही देवाची ओळख झाली नाही आहे, जे अजूनही पापी मार्गाला आहेत? त्यांच्यासाठी प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा. सोडू नका प्रार्थना करणं. एकदा केली, 10दा केली, काय होत नाही असं करून सोडू नका. प्रार्थना करत राहा. तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी, तुमचे आवडते लोक जे अजून तारण पावलेले नाही आहेत, ज्यांना अजून पापक्षमेचा मार्ग मिळाला नाही आहे, ज्यांना देवाची ओळख झाली नाही आहे, रडा त्यांच्यासाठी, अश्रू ढाळा आणि देवाला सांगा, जशी माझ्यावर दया केली तशी त्यांच्यावर पण दया कर. जसे माझ्या आत्म्याचे डोळे उघडले तसे त्यांच्या पण आत्म्याचे डोळे उघड. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण वेळ थोडाच राहिलेला आहे. वेळ थोडाच राहिलेला आहे. ही आहे जगाची संध्याकाळ. 2026ला जगाची सकाळ आणि दुपार समजू नका. ही जगाची संध्याकाळ आहे. लवकरच शेवट येणार आहे. म्हणून जे तुमचे आवडते लोक, तुमचे प्रिय लोक ज्यांचं अद्यापही तारण झालेलं नाही आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि त्याचबरोबर स्वतः पण विश्वासामध्ये टिकून राहा, देवाच्या मार्गामध्ये टिकून राहा. तुमच्यावर मोह पण येतील. पापात पडण्यासाठी पण सैतान पुष्कळ प्रयत्न करतो. आपण पापात पडावे म्हणून वेगवेगळे मोह आपल्यासमोर येतात, वेगवेगळ्या परीक्षा आपल्यासमोर येतात. कधी कधी आपला पाय घसरतो सुद्धा. आपण खूप वेळा स्वतःवर नियंत्रण ठेवतो, ताबा ठेवतो, पण कधी कधी आपला पाय घसरतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा पाय घसरतो ना, तेव्हा पटकन उठून उभं राहायचं असते आणि प्रभूच्या क्रुसासमोर येऊन पश्चाताप करायचा असतो आणि त्याला सांगायचं असतं, मी तुझा आहे, मला त्या दुष्टाच्या हातात जाऊ देऊ नकोस, मी तुझा आहे. कारण देव पुन्हा पुन्हा वळून दया करतो,
पुन्हा पुन्हा दया करतो, पुन्हा पुन्हा तो आम्हाला व्यंगेत घेतो. म्हणून जर तुमचा पाय घसरलाच तर असं समजू नका आता संपला, आता मी नरकातच जाणार. जरी पाय घसरला तरी उठून उभे राहा, कारण देवाची दया संपली नाही आहे, देवाची ममता संपली नाही आहे. परत येऊन त्याच्यासमोर गुडघे टेका, पश्चाताप करा, रडा आणि त्याला मिठी मारून सांगा, मी तुझा आहे, मी तुझी आहे, मला त्या दुष्टाच्या हातात जाऊ देऊ नकोस. हालेलुया, हालेलुया. देवाच्या मार्गामध्ये टिकून राहा, देवाच्या मार्गाने चालत राहा. आणि जे तुमचे आवडते लोक ज्यांचं अद्याप तारण झालं नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण वेळ थोडा राहिला आहे. जेव्हा या जगाला फुल स्टॉप बसेल, शेवटचा दिवस येईल, त्यानंतर उद्या नसेल, परवा नसेल आणि मग कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते स्वतःला वाचवू शकत नाहीत. म्हणून स्वतःचं तारण साधून ठेवा आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्या तारणासाठी सुद्धा प्रार्थना करा आणि प्रयत्न करा. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीप्ती मालुसरे. तुमची साक्ष काय आहे? माझं ऑगस्टमध्ये माझ्या पायाला पूर्ण जखम झालेली आणि असं इन्फेक्शन झालेलं आणि ते इन्फेक्शन नुसतं स्प्रेड होत होतं, असं लाल व्हायचं, खूप खाज मारायची आणि मी खूप घाबरलेली बघून ते. मग माझा येशूवर विश्वास होता. मग मी आशीर्वादाचं तेल घेतलं, रोज रात्री लावायची, सिस्टरची ऑनलाईन प्रार्थना ऐकायची. सिस्टरने हे केलं, प्रार्थना केली की ज्यांची जखम आहे त्यांची जखम सुकून जावं. तिथे हात ठेवला, रोज प्रार्थना केली. माझी या सप्टेंबरला माझी जखम पूर्णपणे सुकून गेली, मला काहीच होत नाही. त्यामुळे मी देवाचे खूप खूप आभार मानते. आता तिकडे खाज वगैरे होत नाही? काहीच नाही, आता सगळं सुकून गेलं आहे. तुमचा देवावर विश्वास होता आणि तुम्ही ऑनलाईनद्वारे प्रार्थना ऐकत राहिला, त्याद्वारे देवाने तुम्हाला बरं केलं. हो, मी रोज प्रार्थना ऐकायची आणि मी विश्वास होता की येशू मला बरा करेल आणि येशूने बरं केलं. त्यामुळे मी देवाचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. निरील. तुम्हाला काय झालं होतं? मला 20 दिवसापासून माझा डावा हात दुखत होता आणि मला त्याच्याने काहीच काम करायला जमायचं नाही. तर मग मी घरी उपवास प्रार्थना आणि वचनं बोलत राहिले, त्याच्याने आता हात पूर्णपणे बरा झाला. आता हाताचं दुखणं निघून गेलं? हो. प्रभूच्या कृपेने हाताचं दुखणं निघून गेलं. आता काम करताना दुखत नाही? नाही, अजिबात नाही. आणि ह्याशिवाय काय झालं होतं? आता ह्या गेल्या आठवड्यात मला, माझ्या मुलीला आणि ह्याला ताप आलं होतं. ते मी वचनांचा वापर केला आणि प्रार्थना करत राहिले, त्याच्याने तिघांना पण बरं वाटलं. आता प्रभूच्या कृपेने तुमचा तिघांचाही ताप निघून गेला, म्हणून प्रभूला धन्यवाद देते. तुम्ही सर्व टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव बेबी आहे. ह्यांना 6 वर्षे असा त्रास होता की त्यांचं पोट साफ होत नव्हतं. त्यांना खूप त्रास व्हायचा. एक दिवस आड करून त्यांना बाथरूमला जायला लागायचं. पण ही बहीण 3 आठवड्यांपूर्वी या ठिकाणी पहिल्यांदा प्रार्थना सभेसाठी आली. इथे जेव्हा खिचडी देण्यात आली तेव्हा तिने ती खिचडी विश्वासाने खाल्ली आणि त्यानंतर आता ही बहीण म्हणते तेव्हापासून त्यांना आता हा त्रास होत नाही, त्यांचं पोट व्यवस्थित साफ होते. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, समोर बघा. तुम्हाला हा त्रास कधीपासून होता? 6 वर्षापासून. 6 वर्षापासून तुमचं पोट साफ होत नव्हतं? नाही होत होतं. किती दिवसाने जायला लागायचं तुम्हाला बाथरूमला? दिवस आड करून जायचं, तर दिवस 1 तास व्हायचा. आज बाथरूमला होत नव्हतं, कमी व्हायचा, बारीक बारीक. एक दिवस आड करून जायला लागायचं, ते पण कमी व्हायचा. आता त्या दिवसापासून मी खिचडी खाली तर मला रोज सकाळी बाथरूमला जायला लागते. उठल्याप्रमाणे साफ होते पोट. त्याबद्दल देवाचा आभार मानतो. देवाला धन्यवाद. तो का देवाजवळ सर्व काय आहे. देवाने तुम्हाला बरं केलं. देवाने बरं केलं, त्याबद्दल देवाचा आभार मानतो. कोटी कोटी त्याला धन्यवाद देतो. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. 1 वर्षापासून ह्या बहिणीची मान पुष्कळ दुखायची. ती विश्वासाने वचनं बोलत राहिली, प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिली, त्याद्वारे तिचा तो त्रास आता बरा झालेला आहे. याशिवाय 8 दिवस तिचा डावा हात दुखत होता आणि तिने विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना केली, त्याद्वारे तिचा हातही बरा झालेला आहे. तसंच तिचे केस व्यवस्थित वाढत नव्हते, त्यासाठी देखील तिने प्रभूकडे प्रार्थना केली आणि आता तिच्या केसांची व्यवस्थित वाढ होत आहे. तसंच ह्या बहिणीच्या पोटामध्ये पुष्कळ दुखायचं, तिला फार त्रास व्हायचा. 8 महिने सतत अधूनमधून तिच्या पोटामध्ये दुखत राहायचं.
ही बहीण सांगते की ती विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिली, प्रार्थनेला येत राहिली, प्रभूची कृपा तिच्यावर झाली आणि तिने विश्वासाने उपवास प्रार्थनेत भाग घेतला. त्याद्वारे तिची 8 महिन्याची पोटदुखी देखील बरी झालेली आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, 8 महिने पोटात दुखायचं. 8 महिने पोटात दुखायचं, लई पोटात दुखायचं. जेवल्यावर पण पोरं म्हणायची काही तू जरा चाल, जरा चाल. म्हणजे जेवल्यानंतर जास्त त्रास व्हायचा. जेवल्यावर जास्त त्रास व्हायचा. तर मग तरी पण चालायची, पण तरी पण थोडं वचन व्हायचे, तरी पण लईच पोट. मग शेवटी उपवास प्रार्थना, उपवास प्रार्थनेत आलात. उपवास प्रार्थना दर आठवड्याला यायची म्हणजे अशी. पण आता दुखत नाही नाही, आणि हात हा पूर्ण वरती जात नव्हता. नाही, नुसतं असंच नुसतं काय असं वाकायला पण नाही व्हायचं. आता वरती करा हात, पुन्हा खाली करा. आता दुखत नाही. नाही. प्रभू येशूने या बहिणीला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमची साक्ष सांगा. मला ना 1 महिना थंडी ताप होता लई. सगळी बोलायची मला दवाखान्यात जा म्हणून. खोकला बी एवढा यायचा, थंडी ताप, डोकं पाय लई दुखायचे. मग बर्दराचा वाढदिवस होता तेव्हा सगळं ट्रॅफिक फुल होती ना. मग मी माझी मुलगी दोघी आम्ही फाउंटनवरून चालत आलो पुरा रस्त्याने. थोडं थांब होता, चालत आले. मी पाय माझे चालाय होत नव्हतं, तरी मी कशी चालली मलाच माहिती नाही. मग आतमध्ये आले की मला असं परस शिक्का बाबा शिक्का. मग बर्दराला अशी बोलत बोलत आले. मी आतमध्ये आले, पाय ठेवले, माझ्या अंगातून काय तरी निघून गेलं. मला लगेच पर्स झाले आणि तवा ताप निघून गेली. मला रक्त तपासायला 6,000 लागणार रक्त तपासाय. बर्दराच्या कोटला पर्स गेले. सगळ्या कमजोरी आणि ताप गिफ्ट सगळं गेलं माझं. बाबा ताई, आता तुम्ही बरे आहात, तेव्हापासून तुम्हाला आता काहीच ताप नाही, त्रास नाही, शरीरात दुखणं नाही. काय नाही आता. देवाने तुम्हाला बरं केलं. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जाऊ. आमीन.